नांदेड शहरातील श्री गुरु गोबिंद सिंगजी महाविद्यालयात देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झाले। यावेळी खासदार अशोक चव्हाण आणि खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। माहिती नाही म्हणून आज कार्यशाळेला आला, पण तरी कुठेतरी वाचलं असतं। किती सुंदर सुंदर उदाहरणं आपल्याला वाचायला मिळतात। प्रत्येकाच्या हातामध्ये आज जग आहे। आज गुगलच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून जगामध्ये किती स्टार्टअप्स आहेत, किती युनिकॉर्न्स आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी ते उभे केले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। बघा, आपल्या देशामधले अनेक स्टार्टअपची नावं आपण या ठिकाणी सांगू शकतो। झोमॅटो, काय आहे झोमॅटो? तर झोमॅटो म्हणजे एक तरुण असाच एका रेस्टॉरंटमध्ये गेला, वेटिंग करावं लागलं आणि मग त्याला वाटलं की माझ्या घरून हे रेस्टॉरंटमध्ये यायला अर्धा पाऊण तास माझा गेला, इथं माझी वाट बघण्यामध्ये अर्धा पाऊण तास गेला, त्याच्यापेक्षा मी घरीच ऑर्डर करू शकतो तर तो वेळ माझा वाचेल, म्हणून त्या तरुणांनी झोमॅटो चालू केलं। त्याचं नाव आहे गोयल। माहिती आहे, ऐकले कुठे, वाचले कुठे? किती सोपे आहे। त्याचबरोबर फ्लिपकार्ट दोन बंधूंनी एका छोट्या रूममध्ये चालू केलेला पुस्तकांचा जे ऑनलाईन बिझनेस आज फ्लिपकार्ट एवढं मोठं म्हणजे तो एक युनिकॉर्न झालेला आहे। एवढंच नाही तर ह्या स्टार्टअप हे नाव ऐकण्याच्या पहिले आपण बिटकॉइन, मुजुमदार ऐकले ना? आज बिगेस्ट कंपनी इन द वर्ल्ड फॉर द फार्मा, त्यांनी त्याच्या घरातल्या गॅरेजमध्ये एक संशोधन चालू केलं, BSc मला वाटतं मायक्रोबायोलॉजी एज्युकेशन, आणि आज जगातली सगळ्यात मोठी फार्मा कंपनी। अशा अनेक उदाहरणं। नायका, मुलींनी तर ऐकलं असणार नायका। त्याचबरोबर एवढंच नाही तर फॉरेस्ट इसेन्शियलचं नाव ऐकलं असणार। एका 46 वर्षाच्या ॲट द एज ऑफ 46 मिसेस कुलकर्णी स्टार्टेड फॉरेस्ट इसेन्शियल। शी वॉज म्हणजे असं खूप काही पैसे नव्हते त्यांच्याकडे, फक्त 2 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडे होती किंवा बचत होती, त्यातून त्यांनी उद्योग चालू केला आणि आज फॉरेस्ट इसेन्शियल एक युनिकॉर्न झालेला आहे। युनिकॉर्न आणि स्टार्टअपमध्ये काय बदल? स्टार्टअपमध्ये छोट्यापासून चालू करणे आणि युनिकॉर्न म्हणजे 8,300 करोड रुपयाच्या वरती जो बिझनेस होतो त्याला युनिकॉर्न म्हणतात। आणि आपल्या देशामध्ये आज 10 वर्षामध्ये तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात। आणि मग आपल्या मराठवाड्यातल्या नांदेडमधून ह्या स्टार्टअप शाळेच्या माझ्या सगळ्या सहकार्यांनी सुरुवात केलेली आहे या कार्यक्रमाला। आणि चव्हाण साहेब आज आपल्याला या ठिकाणी बोलवलंय, ह्याच्या मागचा उद्देश एकच असणार आहे। आता बरेच जण म्हणतील काय तुम्हाला भाषण ठोकणं सोपं आहे, पण उद्योग टाकायचा आमच्याकडे आयडियाज आहे, आमच्याकडे सोल्युशन आहे। खोबरेचं तुम्ही सांगितलं, निरीक्षण करण्याची क्षमता आमच्यामध्ये, मेहनत करण्याची क्षमता आमच्यामध्ये, पण आम्हाला मग फायनान्स पण उभं करून देणार। तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होतील, म्हणून चव्हाण साहेबांसारखं मोठं नेतृत्व आपण या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे। त्या मराठवाड्यातील कुठल्याही जिल्ह्यामध्ये आणि खास करून नांदेडमध्ये जर माझ्या एखाद्या इथे बसलेल्या मुलींना सुंदर अशी कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली तर ती कल्पना पूर्ण करण्यासाठी पूर्ण केंद्रातलं सरकार, मोदीजीचं सरकार आणि राज्यातलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आणि त्याचबरोबर आम्ही सुद्धा काहीतरी दायित्व समजतो, म्हणून तुमच्या संकल्पनेला, तुमच्या आयडियाजला एका स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्यासाठी, तुम्हाला वाटेल ती मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत। तर त्याचं युनिकॉर्नमध्ये करण्याचं काम तुम्ही सर्वांनी करायचं आहे। मला खात्री आहे, अपेक्षा आहे की आपण सर्वजण आजच्या ह्या कार्यशाळेमधून निश्चितच घरी गेल्यानंतर ठरवाल की मला हे करायचं। बघा, मुली हो म्हणतात, त्यांच्या मनामध्ये आलेलं आहे। ऐकलं असणार, बँगलोरमध्ये IIT झालेल्या 2-3 मित्रांनी कपडे ड्राय क्लिनिंगला टाकणं वेळेवर मिळत नाही, IIT होत नाही, वॉशअप चालू। वॉशअप म्हणजे फक्त एक ॲप चालू केला आणि आज ती सुद्धा 700 करोडच्या वरती कंपनी झाली आहे। माझ्याच एका कार्यकर्त्याच्या मुलाने, चव्हाण साहेबच्या कारखान्याचा कार्यकर्त्याचा मुलगा जालन्याला जाऊन तसंच एक ॲप बनवलं आणि आज तो सुद्धा 100 कोटीच्या वर टर्नओव्हर करतोय। कशाचं? फक्त लॉन्ड्री बिझनेस। किती सुंदर सुंदर संकल्पना, आयडियाज आहेत। आणि आपण जर इच्छा सगळंच मग आपला फायनान्स पण उभा राहतो आणि सगळंच जोडून येतं। कारण की आपले मुख्यमंत्री यांनी बघा एका पाकिस्तानची जेवढी इकॉनॉमी नाही तेवढं 15 लाख करोड एवढं गावोसमधून इन्व्हेस्टमेंट आणलेली आहे आणि त्यांनी स्टार्टअपसाठी 30 करोड रुपयाचं बजेट सुद्धा आपल्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामुळे आपल्याला त्या बाकीच्या गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही, तर ईज ऑफ डुईंग बिझनेस ह्याच एका वाक्यावरती आपलं महाराष्ट्राचं
सरकार चालतंय आणि त्यामुळे आपण चांगल्या चांगल्या आयडियाज पुढे घेऊन याव्या. आणि मी सुजितजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते, तुमच्या मनापासून आभार मानते की इतका सुंदर संकल्पनेतून आपण हा कार्यक्रम इथेच थांबायचं नाही, तर जास्तीत जास्त स्टार्टअप्स साठी तरुण आपल्याकडे आले पाहिजे आणि त्यांच्या त्या आयडियाजला आपल्याला नर्चर करायचं आहे आणि मोठं स्टार्टअप, मोठं युनिकॉर्नपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि त्यासाठी काय लागणार आहे? आयडियाज. तुम्ही सगळेजण घेऊन येणार ना सगळ्या आयडियाज? मग तिकडून होय, इकडून नाही. मुलींना काय वाटतंय का? मुली सुद्धा खूप सुंदर आयडियाज घेऊन येऊ शकतात आणि त्यांना सुद्धा भरभरून आता सांगितलं डॉक्टर साहेबांनी, मुलींना सुद्धा चांगलं वातावरण दिलं तर त्या सुद्धा या जगामध्ये चांगलं करू शकतात. याची अनेक उदाहरणे मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि अपेक्षा व्यक्त करते की आपण सुद्धा चांगल्या स्टार्टअपच्यासाठी चांगल्या संकल्पना घेऊन याल आणि त्याला मदत करण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. या कार्यशाळेचे आयोजन मराठवाड्यातील तरुणांना स्टार्टअपच्या संकल्पनाशी परिचित करणे आणि त्यांना उद्योग उभारणीची दिशा दाखवणे यासाठी करण्यात आले आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यामध्ये युवांना प्रेरणा दिली आणि स्टार्टअपद्वारे संकल्पनांना वाव देण्याचे महत्त्व सांगितले.